विजय झालेला आहे आणि खेळाडूंचा हा विजय आहे आणि बघा, मैदान अजून आम्ही मारलेलं नाहीये. हा आमचा तात्पुरता विजय आहे. कारण हे रेल्वेचं मैदान आहे आणि याच्याशी प्रत्येक डोंबिवलीकरांच्या भावना जुळलेल्या आहे. हे आमची अस्मितेचा विषय आहे. रेल्वे मैदान, रेल्वे 52 मैदान हा अस्मितेचा यासाठी आहे. काल तुम्हाला माहित असेल, आमचा जो अजिंक्य रहाणे आहे, डोंबिवलीचा खेळाडू, जो राष्ट्रीय स्तरावर, नॅशनल स्तरावर खेळायला गेला, तो या मैदानातूनच पुढे गेला. आणि या मैदानातून असंख्य खेळाडू, म्हणजे आम्ही सुद्धा या मैदानात खेळलेलो आहोत आणि इतर मुलं आताही खेळतायत. तर हे मैदान वाचावं. भले रेल्वेची ती जागा आहे, ठीक आहे, आम्हाला मंजूर आहे. रेल्वेची नुसती एवढीच जागा नाहीये, रेल्वेची शेकडो एकर जागा आहे. या डोंबिवलीमध्ये रेल्वेची शेकडो एकर जागा आहे. आम्ही रेल्वेची मालकी सोडा असं बोलतोय का? नाही. आम्ही काय सांगतोय की रेल्वेने त्यांची मालकी ठेवावी, फक्त हे मैदान खेळण्यासाठी तसंच्या तसं ठेवावं, ही मागणी होती. काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगून इकडे काम थांबवलं होतं. पुन्हा आजपर्यंत आम्ही काम सुरू झालं. आम्ही पुन्हा काम थांबवण्यासाठी सन्माननीय आमदार राजेश मोरे, आमचे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचे जे पीए अभिजित दरेकर, हे त्वरित DRM यांना भेटले. श्री काय नाव त्यांचं, हरीश मीना साहेबांना भेटले. हरीश मीना साहेबांना इकडची सत्य परिस्थिती समजवली की आमच्यासाठी हा काय अस्मितेचा मुद्दा आहे. हरीश मीना यांनी ते म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी या मैदानाच्या कामावर जे काम चाललंय त्याला स्थगिती दिली. आता पुढचा लढाई हा दिल्लीच्या स्तरावर, वरच्या लेवलचा लढाई. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब हे आता हा लढा लढतील. हे मैदान आम्हाला पाहिजे आणि हे मैदान 100% हे दोघं आम्हाला मिळून देणार याची आम्हाला खात्री आहे. आणि काय बोललो, हा लढा अजून संपलेला नाही. हा डोंबिवलीकरांचा लढा, हा संपलेला नाही. पुन्हा काम चालू केला, पुन्हा हे डोंबिवलीकर एकत्र येतील. रेल्वे कोणाची आहे, सत्ता कोणाची, आमची आहे. तर रेल्वेला ऐकावं लागेल. ही जागा ही लोकांसाठी, या खेळाडूंसाठी, डोंबिवलीकरांसाठी ही सोडावी लागेल अशी आमची मागणी आहे. तर त्यांनी ते करावं. एक लाक्षणिक या ठिकाणी आंदोलन, लाक्षणिक जे आंदोलन केलं होतं की या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळींचं लक्ष केंद्रित व्हावं. आणि काल आदरणीय आमदार मोरे साहेब आणि इतर सगळी नगरसेवक मंडळी, दीपेशजी होते या ठिकाणी, रवीना म्हात्रेजी होत्या, सगळी मंडळी एकत्र जमली आणि आमच्या या युवकांचा प्रश्न त्यांनी रेटून धरला. आणि आज DRM साहेबांना जाऊन प्रत्यक्ष खासदार साहेब आदरणीय श्रीकांतजी साहेब, त्यानंतर आदरणीय आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि राजेश मोरेजी भेटले, DRM साहेबांना विनंती केली. त्याबद्दल मी या सगळ्या खेळाडूंच्या तर्फे त्यांचे आभार मानतो. रेल्वेच्या DRM साहेबांचेही मी आभार मानतो. रेल्वेचं इथलं प्रशासन आहे, त्यांनी आम्हाला कालपासून या क्षणापर्यंत खूप चांगलं सहकार्य केलं. त्यानंतर आपलं विष्णुनगर पोलीस स्टेशन, सगळ्यांचं आम्हाला युवकांना खूप चांगलं सहकार्य मिळालं. त्याबद्दल मी या सगळ्यांचे आभार मानतो. आपण सगळ्यांनी आनंदोत्सव पाहिला. आता मी फक्त दोघांनाच विनंती करतोय, ते म्हणजे आपले खासदार साहेब आदरणीय श्रीकांतजी साहेब आणि त्यानंतर आपले सगळ्यांचे लाडके आमदार साहेब आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, की आपण हा विषय लावून धरावा आणि याहीपेक्षा प्रचंड मोठ्या जल्लोषाचे हकदार व्हावे. धन्यवाद. विश्वास आज आमच्या सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. कारण 28 मे रोजी जसा तुम्हाला आता सांगण्यात आलं की एक आंदोलन छिडला होता की हा रेल्वे ग्राउंड वाचावा, रेल्वे ग्राउंड आमच्या हक्काचा आहे, खेळाडूंच्या हक्काचा आहे. हा आंदोलन छेडला गेला होता आणि त्याच वेळी रवींद्र चव्हाण साहेबांनी देखील इथे भेट देऊन आपले खेळाडूंना आश्वासन दिलं होतं की आपण कुठेतरी हा रेल्वे ग्राउंड वाचू आणि इकडे काही प्रायव्हेटायझेशनचं जे काम चालू आहे ते होऊ देणार नाही. त्याच अनुषंगाने आज जर तुम्ही पाहिलं असेल तर काल इकडे खूप मोठा एक जन आंदोलन पाहायला मिळाला. खूप खेळाडू, शेकडो नेते इकडे जमले होते. त्यानंतर आज सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले आमदार राजेश मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज DRM साहेबांची भेट घेतली गेली. आणि त्या DRM साहेबांच्या भेटीनंतर असं सुचवलं झालं की कुठेतरी हा काम आता थांबवण्यात येणार आहे. जरी आता हा तात्पुरता विजय आम्ही खेळाडूंचा मानला जातो आहे, पण नक्कीच आम्हाला विश्वास आहे की पुढे आपलं जे सरकार आहे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब नक्कीच हा जो तात्पुरता विजय तो कायमस्वरूपी करतील आणि खेळाडूंसाठी हा ग्राउंड नेहमीच होणार.
अभिषेक काय सांगतील की ज्या पद्धतीने आज हा जल्लोष झालेला आहे, खेळाडू जिंकलेत, सर्व पक्षीय तुमच्या पाठीशी उभे राहिले ना, कशा प्रकारचं खेळाडूंचं धोरण असेल? तर हे फक्त एक मोकळं मैदान नसून तर या मोकळ्या मैदानाशी किंवा मोकळ्या जागेशी सर्वांच्या भावना जर इथे सर्व पक्षीय नेते इकडे येत असतील तर ते पण काहीतरी खेळाडू होते म्हणून इथे त्या भावनेने इथे आलेत आत्ताच्या खेळाडूंना सपोर्ट करायला. आणि हे मोकळं मैदान नसून तर फक्त इकडे सर्वांची मैत्री झाली असेल, कोण खेळून पुढे गेला असेल, तर त्याच्यामुळे जे पण सर्व पक्षीय नेते किंवा सर्व खेळाडू या आंदोलनासाठी आले असतील तर त्यांचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण की हा फक्त कोणाचा विजय नसून तर सर्वांच्या भावनेचा सन्मान झालेला आहे आज. ठीक आहे, आज तात्पुरती विजय असेल तर पुढे जे काय गोष्टी असतील, जे काय प्रोसेस असतील ते आपले जे सन्माननीय नेते असतील ते प्रयत्न करतीलच, परंतु सध्या तरी तात्पुरती काम थांबवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे रेल्वे बचाव समितीकडून आम्ही सर्वांचे धन्यवाद करतो. सर्वप्रथम मी सर्वपक्षीय आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील आणि पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, सर्वांचं मी अभिनंदन करतो. रेल्वेंनी समजूतदारपणा दाखवला आणि त्यांचंही मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि आज जे खेळाडू जे वंचित राहणार होते या मैदानापासून ते आता राहणार नाहीत, ते चिंतेत होते 5-6 दिवस आणि त्यासाठी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी सर्व इथे मेहनत घेतली. खास करून जेव्हा 28 तारखेला आमचे कैलासवासी श्रीधर परशुराम मात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त जेव्हा चव्हाण साहेब आलेले या इथे पुण्यतिथी निमित्त, तेव्हा हे जे ही संघटना आहे पोरांची खेळाडूंची ते सुद्धा चव्हाण साहेबांना भेटलेले प्रत्यक्ष चव्हाण साहेब इथेच त्यांना मैदानात भेटले आणि अधिकाऱ्यांशी बोलले की तुम्ही हे काम थांबवा, कारण हे खेळाडूंच्या हिताचं नाही, आम्ही खेळाडूंचं हित पाहतो. आणि म्हणून त्यांनी जो तिथे त्यांना सांगितलं होतं त्याचीच परिणिती नंतर मग आमदार इथे मोरे साहेब इथे आले. काल आंदोलनात प्रचंड मोठं आंदोलन झालं आणि त्याचं मला तरी वाटतं आज सर्व एक तिथे येते असं मला वाटतं. लोकांसाठीच हा प्रकल्प सुरू आहे, परंतु भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष गणपती साहेब आणि कल्याण गाडीचे आमदार सन्माननीय राजेंद्र मोरे साहेब हे या आंदोलनात तिथे पावसी साहेब, संजय पावसी साहेब, विश्वास भोईर सर म्हणून त्यांना भेटले. त्यानंतर आज 2:30 दरम्यान राजेंद्र मोरे साहेब आणि अभिजित दरेकर हे जे PRM चे ऑफिस आहे CSTला हरीश मीना म्हणून आहेत, त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटले आणि तिथून आपल्याला एक गुड न्यूज आली कुंभोलीकरांना. हे रेल्वे मैदान तात्पुरतं काय होईना हे काम बंद करण्यात आलेलं आहे, स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आज आम्ही सर्व पक्षीय सर्वांना आम्ही फोन केले काय यायला नाही, यायला नाही. त्यातही आम्ही आज संपलेलो आहोत, एक आनंद घेतोय. आणि त्याचबरोबर रेल्वेचे सुद्धा आम्ही आभार मानतो. सर्व पक्षीय आमदार, खासदार
2 पेपर असतात तसे